नमस्कार. तर मी आली आज सोसायटी फर्निचरमध्ये भेट द्यायला. सोसायटी फर्निचरमध्ये आपण जाणून घेऊया की बिग बॉसमध्ये हे गेल्यापासून बाकीच्यांचे सगळ्यांच्या जे सोसायटी फर्निचरमध्ये आमचे मावशी दादा जे आहेत त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतंय आणि बिग बॉसमधील त्यांचा खेळ बघून त्यांना काय वाटतंय हे जाणून घेऊया. चला, मी देखील मिस करत होते सोसायटी फर्निचरला, बऱ्याच दिवसांनी आले मी पण. चला तर भेटूया सगळ्यांना. त्या सोप्यावर बसूया. पुढून मी सुरुवात करते आज बोलायला की सोसायटी फर्निचरमध्ये त्यांची कमी आज जाणवतीये की त्यांच्यामुळं कसं दंगा असायचा. खरंच इथले सगळेजण हे मिस करत असतील. इथं बसून ते कसं फर्निचर दाखवायचे, फर्निचरची माहिती कसे सांगायचे, हे सगळं डोळ्यासमोर आलं. अतिशय उत्तमरित्या बिझनेसमन म्हणून त्यांना एक नावलौकिक मिळालंय. बेस्ट बिझनेसमन तर ते आहेच, पण बघूया आता बिग बॉसमध्ये काय करतायत. बिग बॉसचा राजा होत आहेत काय. तर मस्त वाटतंय. फर्निचरची माहिती देताना मी मस्त असे आमचे सोफे छानसे आहेत. फर्निचर तर तुम्ही बघतायच किती छान आहे. सोसायटी फर्निचरमध्ये आले आणि त्यांचं हे नाही असं नाही, इथले प्रत्येक कस्टमर देखील विचारत असतील की दादाबद्दल नक्कीच विचारत असतील मी म्हणे. तर चला आता गीता काकींकडे जाऊया. गीता काकी, चालू आहे काय काम? बरं, हा बरं, मला तेच विचारायचंय तुम्हाला. तर सर नाहीयेत आमचे, हे नाहीयेत, तर कसं वाटतंय तुम्हाला? काय रिकाम वाटतंय, सुनं वाटतंय. आणि बिग बॉस बघताय की नाही? बघतोय की. मग बिग बॉस मध्ये पहिला नॉमिनेटेड झाले सर, आणि सगळ्यांनी वोटिंग देऊन ते जेव्हा नॉमिनेशन म्हणजे वोटिंग दिल्यावर ते जेव्हा सेफ आहेत हे कळालं, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. आणि तुम्ही वोटिंग केलेला काय? केलं की. आणि मग कसं वाटलं? पण आता आधीचे ते म्हणजे आता बिग बॉस मध्ये बघताय ते, आणि हिथं होते तेव्हा दंगा धुडकूस, मग आता कसं वाटतं? आता जरा शांत वाटतात. तर इथून पुढे कोल्हापूर हिंगा दाखवणार. येस. इतके शांत नाहीयेत ते, असं सर नाही तर आम्हाला आता गमत नाही, तर शांत शांत वाटते. मी खास तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला आली आहे की नेहमी म्हणजे कसं असतं, घरात आम्ही असतोच, पण जास्त वेळ हा त्यांचा सोसायटी फर्निचरमध्ये गेलेला आहे. तर मग मला हे विचारायचं की सोसायटी फर्निचरमध्ये असताना प्रत्येकावर लक्ष देऊन, प्रत्येकांकडून ते होतंय की नाही हे बघून, आणि तुम्ही म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असायचे की बाबा, मग आता कसं वाटतंय की ते नाहीये, त्यांची कमी कुठे जाणवते का? त्यावेळेला दंगा मस्ती सगळं शोरूम मध्ये चालायचं. आता जरा शांत शांत वाटते. आणि आमचं सर आता बिग बॉस मध्ये गेलेलेच आहेत. त्यांनी कोल्हापूरचा ढाण्यावा हे जिंकून येणारच. कोल्हापूरचा आहेच, पण अख्ख्या महाराष्ट्राचा त्यांनी जिंकून येणारच. लगेच बरोबर. आणि तुमचा फुल सपोर्ट आहे. हो, आम्ही नॉमिनेटेड झालं म्हटलं की काय केलं पाहिजे? वोटिंग करायचंय. आणि वोटिंग मल्टिपल करतात का एकदाच करतात? मल्टिपल करा. हा, भरपूर वेळा करा, पण वोट नक्की करा. आणि ज्यांना समजत नाही त्यांना सांगता ना तुम्ही? येस, सांगायचं आपण कसं वोट करायचं. आमच्या कोल्हापूरचा ढाण्यावा जिंकून यायलाच पाहिजे. मला कसं वाटतंय की ते नाहीयेत आता या सोसायटी, पण ते बिग बॉस मध्ये दिसतंय. आपला माणूस बिग बॉस मध्ये दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय बिग बॉस मध्ये? बिग बॉस मध्ये गेलेले छान वाटतंय. आणि मी कामावरनं चाललो की आमच्या सगळ्या तिथल्या गल्लीतल्या बायका विचारतात, तुमचे मालक गेलेत बिग बॉस मध्ये, कसं वाटते तुम्हाला? मी म्हणते छान वाटते, आणि ते जिंकून येतीलच असं मला पण आशा आहे. जिंकून येणारच. पण बरेच जण असं म्हणतायत की बिग बॉस हा बघतोय तो खास डीपींसाठी बघतोय. तर मग तुम्ही या आधी बिग बॉस बघितलाय का? नाही बघितलं, पहिल्यांदाच बघायला लागला. ओके. सरांच्यासाठीच बघालोय. आणि प्रत्येक जण मला कोण विचारतील त्यासनी सांगालोय आमच्या सरांचा कार्यक्रम आहे, वोटिंग भरपूर करा. मग तुम्ही किती वाजता बसता बघायला? आम्ही 9 वाजता बसतो. ओके. आणि पूर्ण होस्तवर बघता? ओके. आणि शनिवार रविवार बघता की नाही? आमची दुपारी पण असतं बरं का ते रविवारी? दुपारी कामानिमित्त आम्हाला काय बघायला मिळत. दुपारी बघायला. पण मग त्यांना खेळताना बघून असं कसं वाटतं तुम्हाला? किती छान कॅप्टन्सी टास्क मध्ये छान खेळले. खेळ छान. आम्हाला पण आपलं माणूस यावं, जिंकून यावं असं भरपूर वाटतंय. आनंद. आणि बाहेरची लोक विचारायला तर आम्हाला आनंद वाटतंय. आमच्या बहिणीसनी त्या सगळ्यांनी मी सांगून ठेवले. अरे वा. की वोटिंग करा आमच्या सरासनी. आता कालच मी गेलते गावाला, तर तिथं सुद्धा मला एक जण विचारलं, व्हिडिओ मध्ये तुम्ही आहे सांगता? हाय. मग तुमचे मालक गेल्यात की बिग बॉस मध्ये? माणूस पुढे गेलाय, भारीच वाटतंय, भारीच फिलिंग आहे. आणि महाराष्ट्राचा लाडका आहे म्हणलं, जिंकून येणारच पाहिजे, सगळ्यांचा सपोर्ट असला पाहिजे. आणि जिंकून आलं तर खूप आनंद, भरपूर आनंद होणार आहे. बघतात ना लोक, त्याच्यामुळे सगळेजण विचारायला आम्हाला. मॅडम
सर म्हणजे असं वोटिंगला 2 वेळा हे दुसऱ्यांदा हे झालं ना त्यावेळेला धुकधुक असं वाटाल की काय होतंय काय होतंय. होय, असं नॉमिनेटेड हे झालं की थोडस धाकधूक होय. वाटते. पण आमच्या आपल्यावर आहे, दोघांनाच शेवट ठेवतो. हा, पण आपल्यावर येते की त्यांचं स्थान तिथं अडळ करायचं, आपलं वोटिंग केलं पाहिजे. Voting आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना समजत नाही अजून सुद्धा की कसं वोटिंग केलं पाहिजे, त्यांना आपण समजून सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्या इथं कोण जर म्हणत असेल की नाही रे मला जमलं नाही, माझ्या जीवाला आलं नाही ते वोटिंगचं, तर ते वोटिंग सांगायचं आपण कसं करायचं ते. आणि माझे व्हिडिओ तर पडतातच, त्यांना पाठवायचा माझा व्हिडिओ, ज्यांना समजत नाहीये त्यांना. मी मिस करते ही खुर्ची पण मिस करत असणार आहे आमच्या ह्यांना. हित्त बसत होते ते आणि हित्त बसून काय ऑर्डर आहे, चल हा चल चला ना, चल किती पैसे झाले, चल बोल. हा, हे कसं चुकलं, ही ऑर्डर कशी काय गेली, असं सगळं चालायचं ह्यांचं. जोरात असा आवाज असायचा, सगळं दमदरून सोडायचेत, सगळं हादरून सोडायचेत आणि एवढं भारी वाटायचं त्यांचं. मी इथं कधी कधी येणार, आधी आईसाहेबचं होतं तेव्हा त्यांच्याशी बोलणार. खरंच खूप मिस करते सगळं, खरंच खूप मिस करते त्यांना, मिस करते सगळं. पण नक्कीच त्यांचा खेळ आणि ते सुद्धा आम्हाला मिस करतायत हे त्यांच्या बोलण्यातनं जाणवतंय. त्यांचं हे इथलं वावर हा खरंच सोसायटी फर्निचर मिस करतोय. पण यश मिळणार आहे. काहीतरी हे करायचं असेल, काहीतरी साध्य करायचं असेल, उंच स्थान गाठायचं असेल तर काहीतरी सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि हिथलं त्यांचं जे हे आहे, बिझनेस मॅन म्हणून एक स्थान आहे, प्रत्येकाच्या नजरेत मी बघतेय की सगळेजण त्यांना कसं मान देत होते. आणि आता सुद्धा त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती छान भावना आहे हे सगळं मी बघते, मिस करते. आणि हिथला त्यांचा वावर हा खरंच आधी तुम्ही बघितलाच असाल, किती छान पद्धतीने सगळं हँडल केलंय त्यांनी. एक बेस्ट बिझनेसमॅन तर ते आहेतच, पण नक्कीच ते एक बिग बॉस मध्ये बीबीच्या घरात सुद्धा एक बेस्ट मॅन म्हणून, एक घरातील चांगला वक्ता म्हणून ते नक्कीच दाखवतील. आणि शेवटची लाईट नक्कीच ते बंद करून येतील. काय मग आज आले बऱ्याच दिवसांनी सपना मॅडम, काय कसं वाटतंय त्यांना बिग बॉस मध्ये बघताना? खूप छान वाटते. खूप छान वाटतंय. होय, सरांचं काम चांगलं आहे. इथे येणारं प्रत्येक कस्टमर तुम्हाला विचारतं की नाही? हो, विचारते की सर तुमचे सर बिग बॉस मध्ये गेलात काय असं विचारतात. ओके, आजूबाजूला तुमच्या घरात होय विचारतात, पाहुणे पही पण विचारतात, बघतात सरांचे व्हिडिओ सगळेजण. मग तुम्ही वोटिंगला, मग तुम्ही काय सांगता जर एखादं कोणी विचारलं की वोटिंग कसं करायचंय, तर तुम्ही त्यांना समजावून सांगता की नाही? हो, तुम्ही सांगितलंय तसंच की. ओके, मी सांगितलं तसं समजावून सांगता. पण इथं जर कोणी आलं कस्टमर, त्यांच्याबद्दल विचारलं की ते कुठे आहेत, किंवा असं होतं का की होतं की किती बऱ्याचदा होतं, सर कुठे आहेत विचारतात, प्रत्येक कस्टमरची आलेली नजर त्यांना सरांना असेल? शोधत असते. मूळ पहिला सर बघत असतात सगळीजण आले की. ओके, ओके. मी असं विचारेन की ते होते तेव्हा कुठली चूक झाली तर त्यांनी जेव्हा ओरडायचे तेव्हा कसं वाटायचं? भीती वाटत होती. सरांना भीत होत सरांचा दबदबा होता काय? होता, भरपूर होता. आता नाही आहेच, पण दबदबा आहेच. आणि मग म्हणजे तरी सुद्धा एक मालक म्हणून त्यांनी कधी असं हे गाजवलंय का बाबा, म्हणजे जोरात असं ओरडलेत का एक नाही. मालक म्हणून? नाही, तर चूक जरी झाली तर सर समजावून घेत होते, शांत हे करत होते. मी सगळे मिस करताय, सोसायटी फर्निचर मिस करते. होय, खूप करते. पण बिग बॉस मध्ये नक्कीच त्यांचं हे होणार आहे. आणि त्यांना खेळताना तुम्ही बघताय, तर ते कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटत. नवीन न्यू कमर आहात, म्हणजे नवीन हे आले इथं. ते होतेत ना तुम्ही आलात तेव्हा? हो होते, मग तुम्हाला कसं वाटलं त्यांना पहिल्यांदा, म्हणजे कसे वाटले ते मालक म्हणून तुम्हाला कसे वाटले? चांगले वाटले. जर तुम्हाला काय अडलं, कुठं तटलं काम करताना वगैरे, तर ते समजून घेत होते आणि ते समजून सांगत होते का? हो, सांगत होते. ओके. पहिल्यांदा वेळा म्हणजे कसं होतं की काम करताना लक्षात येत नाही, पहिला एक्सपिरियन्स नसतो आपला इथला. मग त्यांनी तुम्हाला म्हणजे इंटरव्ह्यू घेऊन हे केलं की तुम्ही कसं काय म्हणजे हे केलं, म्हणजे त्यांनी काय सांगितलं पहिल्यांदा? प्रत्येक गोष्ट आम्हाला इथे आल्यानंतर समजावून सांगितली. तुमच्या सोबत कुणाला असं म्हणजे हे केलं की हा. हे तुम्ही समजून घ्या? हा, समजून घ्या म्हणून. ओके, ओके. मग ते ओरडत पण होते काय? तुम्हाला कधी पडला का त्यांचा ओरडा? ओरडा नाही पडलेला, कारण नवीन होतो त्यामुळे त्यांनी समजावून भरपूर सांगितले आम्हाला. चुका झाल्या तरी आमच्या चुका समजून घेतल्या. आणि तुम्हाला असं वाटलं का हो की ते बिग बॉस मध्ये जातील, म्हणजे आपले सर बिग बॉस मध्ये बघतोय आणि अचानक बिग बॉस मध्ये झालेली एंट्री त्यांची, तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं, कारण एकदम हे छान वाटलं. कारण कुणालाच सांगितलं नव्हतं आम्ही की ते बिग बॉस मध्ये जाणार आहेत. आमच्यासाठी सुद्धा, सर्वांसाठी सुद्धा ते, कारण तसं सरप्राईजच ठेवायचं होतं, तसं गुपितच ठेवायचं होतं की कुणालाही सांगायचं नाहीये. तुम्हाला अचानक बघताना त्यांना कसं वाटलं? खूप छान वाटलं आम्हाला. अरे वा. मग तुम्ही सगळेजण जेव्हा तुम्हाला म्हणतात की तुमचे सर आहेत, तर तुम्ही म्हणजे असं आवडीनं बघता की नाही, आणि त्यांना काय सांगता मग तुम्ही?
आम्ही त्यांना एकच सांगतो की आमच्या सरांना वोट करा, आमचं सर खूप छान खेळतात. अरे वा भारी भारी भारी. मग ते खेळतायत तर त्यांच्या खेळाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? सर छान खेळतात. सर छान खेळतात. पण सर जे खेळतायत ते शांततेनं घेतायत, जरा थोडंफार शांततेत घेतायत. त्यांचा खेळ आता हळूहळू खुलायला लागलाय. तर तुम्हाला काय म्हणायचंय? खूप छान खेळत होता मॅडम. त्यांनी असं वांडपणा दाखवला पाहिजे काय, इंगा आपला होय होय आपल्याला दाखवायला पाहिजे. दाखवायला पाहिजे. दाखवायला पाहिजे. जे समोरची जी अनुभवी आल्यात लोक, त्यांना आपला इंगा दाखवायला पाहिजे, दाखवायला पाहिजे. का दाखवायला पाहिजे काय, भरपूर दाखवायला पाहिजे. बोलायला पाहिजे की नाही? होय बोलायला पाहिजे. आणि गेम खेळताना त्यांनी जे कॅप्टन्सी मध्ये खेळले म्हणा, ते ह्या पुढे सुद्धा नॉमिनेटेड झाल्यावर जे खेळणार आहेत, तर तुम्ही काय म्हणाल की त्यांनी कसा गेम खेळला पाहिजे? खूप छान म्हणजे समोरच्याला आपलं उत्तर द्यायला पाहिजे. समोरच्याला म्हणजे धैर्य मग घाबरू नये कोणाला. आणि जे आपलं ग्रुप झालेत, हा तिकडचा एक ग्रुप झाला, इकडचा एक ग्रुप झालाय, अनुभवी लोक आहेत त्या ग्रुपमध्ये. ह्या ग्रुपमध्ये सगळे इन्फ्लुएन्सर पण आहेत, सगळे गायक पण आहेत. तर एवढ्या मोठ्या व्यक्तींमध्ये ते गेलेत आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींमध्ये त्यांना बघताना कसं वाटतंय खूप छान वाटतंय मॅडम. की वर्षा उसगावकर मॅडम आहेत, सगळे अभिजित आहेत. सावंत आहेत, ह्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर आपले मालक आहेत. तर तुम्हाला होय. कसं वाटतंय त्यांना? छान वाटतंय. अभिमान वाटतोय त्यांचा आम्हाला. खूप छान वाटतं. कारण चेष्टा नाही, एवढं हे करून जाणं म्हणजे चेष्टा नाहीये. होय. मग आणि जे ग्रुप झालेत त्यांनी आपल्या ग्रुप बद्दल लॉयल राहिलं पाहिजे. आणि ग्रुपसाठी खेळताना तर त्यांनी इंडिव्हिज्युअल पण कुठेतरी खेळलं पाहिजे. मग तुम्हाला काय वाटतं? गंभीरपणाने त्यांनी उभा राहायला पाहिजे. त्यांच्या समोरच्यांना उत्तर द्यायला पाहिजे. आणि खरं सांगा, सगळेजण मिस करताय की नाही? होय, सगळे मिस करतात. शोरूम तर एवढं मिस करते त्यांना. असं त्यांचं आठवण एवढं कस्टमर येतात, आल्या आल्या त्यांनाच विचारतात सर. मग तुम्ही सांगता की त्यांना हो, सांगता सर की नाही? गेले आता बिग बॉस हा, मध्ये गेले. नॉमिनेटेड झाल्यावरती वोट करायचं. वोट करा सर. आणि वोट आम्ही समजलं नाही तर ते कसं करायचं ते तुम्ही सांगतोय सांगा. आम्ही. ओके ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. सगळेजण आम्हाला पण भारी वाटतंय सगळ्यांचे हे अभिप्राय ऐकताना, भारी वाटतंय. तुम्ही सगळेजण असंच प्रेम तुमच्या मनामध्ये साठवून राहा. काय म्हणायचंय? आणि म्हणायचं आहे, कालचं एक सांगतो उदाहरण तुम्हाला. पाणीपट्टी भरायची होती. बरं, पाणीपट्टी भरायला आल्यावर तो काय म्हटला, काय वहिनी घाबरताय, तुमचं मालक बिग बॉस मध्ये गेलेत. हा कशाला घाबरताय राव, असं म्हणाले. अहो मालक गेलेत हे आम्हाला आनंदच आहे. भारी वाटते का नाही? पण 9 वाजता ज्या नजरा आपण खिळून बसतो टीव्ही समोर, तर ते इकडे तिकडे नाही, त्यांची आपली नजर नुसतं कुणाला शोधत असते सरांना. किंवा ते दिसतायत काय, आज ते काय बोलतायत, आज ते कुणाशी भांडतील, आज ते काय करतील, आज कसा खेळ खेळतील. तर तुम्हाला कसं वाटतंय त्यांचा खेळ? चांगला वाटतोय त्या सर जे इथं दाखवत होतं ते तिथं दाखव असं पण आम्हाला. ते शांत बसणाऱ्यातले नाही आहेत. त्यांनी नाही. त्यांचा ठसका, त्यांचा इंगा दाखवलाच दाखवलाच पाहिजे. पाहिजे. गेम खेळला पाहिजे, इंडिव्हिज्युअल खेळला पाहिजे, डोक्याने खेळला पाहिजे. आणि ते खेळणार, हा, खेळणं. नक्की खेळणार. खेळणार. आणि विन होणार ना? होणार. नक्की होणार. तर सगळ्यांनी मला बोलवलंय परत एकदा. सगळेजण एकत्र आलेत आता, सगळ्या महिला मंडळ, आणि सगळेजण काहीतरी बोलणार आहेत आणि जोरदार बोलणार आहेत. तर बघूया ह्यांचं काय बोलायचंय. हा, इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्राचा आमचा डीपी सर हे इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्राचे सपोर्ट करा. म्हाताऱ्यानं भांडणारी बाई आज भांडताय का घरात इथं कसं भांडताय? नाही, भांडणारी बाई घरात आहे. भांडताना भांडणारी बाई घरात आहे. खाली खाली मारतात आणि येतो वर येते ऐकू. आणि कोण म्हणते का भांडायला कोण बायका या मगाची ती बाई भांडणारी पाहिजे होती इथं. आणि इथे का आवाज येणार आता? तर चला, महिला मंडळ झालंय. आता सगळे जेंट्स काय करतायत बघूया. दादा लोक काय करतात ते कामात आहेत सगळेजण. ऍज युजल माल आलाय, माल गाडीत भरतायत का काढतायत, काय करतायत? भरायला लागलेत. तर त्यांना विचारायचंय मला ओके, कस्टमरचं मटेरियल द्यायचं चाललंय. तर मी सगळ्यांना इथं विचारायलाच आलीये की डीपी नाहीयेत, तुमचे दादा नाहीयेत, तर तुम्ही काय म्हणताय त्याच्यावरती, काय वाटतंय तुम्हाला? आणि हे सगळं सोसायटी फर्निचर नक्कीच मिस. त्यात धनंजय मालक आम्हाला पाहिजे आहे तिथं. हा, पण बिग बॉस मध्ये गेलेत ना ते, होय, त्यामुळे मग त्याच्यावर काय बोलायचं सांगा. हे काय रोजच चालू आहे त्यांना. तर अभिमान आहे आपल्याला की ते बिग बॉस मध्ये गेलेत, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मला आम्हाला म्हणायचं आहे तो जिंकून यायला पाहिजे बिग बॉस. सगळ्यांची मतं, कोल्हापूर जिल्ह्याची मतं, इचलकरंजी जिल्ह्याची मतं, ते महाराष्ट्राची महाराष्ट्राची मतं बी जिंकून यायला पाहिजे.
यायला पाहिजे. आमचं सोसायटी फर्निचर त्याला पूर्ण सहाय्य करणार आहे. पण कस्टमर आल्यावर विचारतात की नाही, अरे आम्ही व्हिडिओ करत होतो, आमच्या बरोबर छान हसत खेळत कसं दिवस जात होता. गमन झालं तुम्हाला सुद्धा इथं काम करताना हसत खेळत वातावरण कसं होतं? एकदम हसत खेळत होता. मटेरियल भरले, स्वतः येऊन इथे चेक बिक करणं, मटेरियल भरलं, व्यवस्थित गेले मटेरियल, सगळ्या गिरायकांनी चौकशी बिकशी करत होता. त्यामुळे गमन झाले आम्हाला. ते धनंजय मालक पाहिजे बिग बॉस मध्ये 1 नंबरला यायला पाहिजे धनंजय मालक आमचे. पण खरं सांगू दादा, तुम्ही जसं मिस करताय ना तसं त्यांनी सुद्धा मिस करतायत. आणि नक्कीच त्यांच्या ह्याच्यात सुद्धा असणार आहे की माझं सोसायटी फर्निचर, माझी सगळी माणसं काय करायला लागल्यात आता, नक्की त्यांनी मिस करत असणार आहे. तर यादव हो, आमचे हे यादव हो बँकेचं सगळं काम सांभाळणार, ओरडा पण त्यांचा भरपूर खाणार, अकाउंटिंग सगळं इकडं मॅनेजमेंट आहे. कुठं चुकलं तर नक्कीच ओरडत होते. पण आता बघताना कसं वाटतंय यादव हो तुम्हाला? खूप छान वाटते. आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव त्यानं लौकिक केलेलं आहे आणि इचलकरंजी शहराचं नाव त्यानं केलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे. येस, तुम्हाला कसं वाटतंय ते? मला माझे मित्र आहे त्यामुळे मी लई खुश आहे. लई खुश आहे. अरे वा. पण इथं सगळेजण कसं होतं वातावरण, कसं खेळीमेळीचं वातावरण करत होते. आणि हा धनंजय यायचा इथं मटेरियल बघायचा, चेक करायचा, गाडी भरायचा आमच्या संकट बी. त्यामुळं त्यात नाही त्याला मिस करतोय आम्ही. पण त्यांना जेव्हा बघताय 9 वाजता बरोबर तुम्ही सगळेजण बसताय की नाही? तुम्ही तुम्ही पोचताय ना घरी लवकर? पहिल्या नाटकासाठी त्यासाठी लवकर आपण करतो. आता बाकीच्या इकडे तिकडे पण जायचं नाही, बरोबर घरी जायचं. आणि बायकोला जर वोटिंग करायला समजलं नाही तर सगळ्यांना सांगताय ना? ते माझे व्हॉट्सअपवर मेसेज येतात सगळं. ओके. आणि आता हे 2 आठवडे ते नॉमिनेशन मध्ये नाहीयेत, तर तुम्हाला कसं वाटतंय त्याच्याबद्दल? बरं वाटते, चांगलं वाटतं. असंच वाचू देत का नॉमिनेट? वाचून देत आम्ही आणि त्यांचं स्थान शेवटपर्यंत आढळ होऊ दे आणि शेवटची लाईट तेच बंद करू देत. बरं. आणि एक सांगायचं, आमच्या घरातली पूर्ण लहान मोठं मुलं काय सगळीजण धनंजय मालक आले म्हटले की मला घरात येऊन सांगतात धनंजय मालक आल्या, टीव्हीवर दिसायला कार्यक्रम चालू आहे, बिग बॉस आलाय, लवकर या तुम्ही पप्पा बघायला. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी वडील वगैरे सगळी आमची बघत बसतात. आमची घरातली सगळी वोटिंग त्यालाच करतात. अरे वा. आमचे दादा आता बोलणार आहेत, राहुल दादा, म्हणजे त्यांचे सगळ्यात मोठे भाऊ. तर कसं वाटतंय दादा तुम्हाला त्यांना बघताना? महाराष्ट्राचा बुलंद आवाज धनंजय पवार जिंदाबाद. अरे वा, अरे वा. आमच्या पवार फॅमिलीतर्फे त्यांचा आम्ही मनापासून मनोगत व्यक्त करतोय की आमच्या घरात पहिलाच हा माणूस आहे की त्याने इतकं डेअरिंग केलेलं आहे आणि त्याचा आम्हाला भरपूर अभिमान आहे की आमच्या पवारांच्यात एक बुलंद आवाज धनंजय पवार जिंदाबाद. धनंजय पवारांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर ते म्हणजे असे डेअरिंगबाज आहेत की पुढच्या माणसाशी कसे मिळवून जुळवून घ्यायचं, कोणाला कसं बोलायचं, प्रत्येक माणसाशी कसं वागायचं, मन मिसळून घ्यायचं, सगळे त्यांच्याकडे जे सगळ्या लोकांच्या मध्ये ते वावरले असल्यामुळं. आणि इचलकरंजी टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ते इचलकरंजी शहरातील सर्व युवक जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम धनंजय पवार करतात. धनंजय पवार जे आहेत ते कमीत कमी आमच्या इचलकरंजी 800 ते 900 पोरांना हँडल करू शकतात. तर बिग बॉसमध्ये तर 16 जणच आहेत. त्यांना हँडल करायला धनंजय पवार कधीच मागं पुढं पडणार नाही आहेत. त्यांचे जे मनोबल जे आहे ना ते पूर्णपणे आम्ही पवार फॅमिली त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते विजयी होऊन येणारच आणि अखंड महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असल्यामुळं तर आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच चिंता वाटत नाही की ते विजयी होणारच. पण अगदी मी त्यांना बघितलं अगदी खुर्चीकडे बघितलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं. नाही ते आम्ही दुकानात सुद्धा त्याला मिस करतोय कारण त्याची जी निर्णय क्षमता जी आहे ती परफेक्ट असते. आता कुठं आमच्या इथं पण काय चुकलं केलं तर तो जागेवरच तो निर्णय देतोय की योग्य अयोग्य आहे, काय असेल ते तोंडावरच बोलतोय. त्याच्याकडे जे हे आहे ना त्याचं जे निर्णय घेण्याची क्षमता ती प्रचंड अशी हेवी असल्यामुळं तर तो बिग बॉस मध्ये आता त्याला फायदा निश्चितच होणार आहे आणि तो विजयी तर होणारच आहे. नक्कीच होणार विजयी. सोसायटी हे नाव त्यांना प्रत्येक ठिकाणी आहेच आणि ते लकीच असणार आहे. सोसायटी सिम्बॉलच आम्हाला पवार घराण्याला लकी आहे
आणि तिथं बिग बॉस मध्ये पण सोसायटीच ऍडव्हर्टाईज असल्यामुळं तो त्याला एक चांगला पॉइंट मिळालेला आहे की त्याची ऍडव्हर्टाईज एक शगुन गेला की बाबा हा सोसायटी आलाय ना. सोसायटी आलाय म्हणजे धनंजय आलाय, लक्षात Yes. ठेवा. आणि नक्की आमचा ढाण्या वाघ, आमचा महाराष्ट्राचा लाडका डीपी दादा, म्हणजे तुमचे डीपी दादा आमचे आहो, नक्कीच हे होणार. नाही की त्यांना सोसायटी आणि डीपी हे एकमेकाशी संलग्न असल्यामुळं बरोबर. कस्टमर इथं आलं की पहिला डीपी दादाच विचारतो. बरं, कामात याचा काय फरक पडलाय? कामावरती काय फरक पडलाय का? म्हणजे त्यांचं काम कसं होतं, परफेक्ट सगळं बघून घेत होते, मग कामात आता तुम्ही सगळं हँडल करताय, तर तुम्हाला कसं वाटतंय आधी कसं होतं आणि आता काय काय कमी भासते का? नाही, कसं कमी भासण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांच्या माघारी भरपूर इथं म्हणजे नक्कीच पप्पा आहेत म्हटल्यावर काय त्यामुळे प्रश्नच नाहीये. तो बावनी हा. भासवणार नाही. पण डीपीचं निर्णय क्षमता जी होती तो जागेवर काय झालं की हे चुकलंय, हे धाडकी झालंय, फाड उत्तर द्या. असं असल्यामुळं हा. ती उणीव इथं जाणवते. हा. की बाबा कुठेतरी एक वचक होता, बरोबर. एक आपला बाबा म्हणून जे मागून असं ओरडणं असतं, बाबा असतो तेव्हा की बाबा एक हे असतं की स्ट्रिक्ट असलं पाहिजे, बरोबर. तर ते कुठेतरी म्हणजे मिस होतंय का? की पप्पा भरपूर. ते हे करतायत, ते सांभाळून घेतात पप्पा, आता पप्पांचं लक्ष जास्त झालंय. पप्पांचं लक्ष जास्त असते, हा. त्यामुळं ओके, ठीक आहे, सगळेजण मिस करताय त्यांना. होय. आणि एक मला विचारायचंय परत, मी सर्जभाऊंना पण विचारणारच आहे, त्यांनी इथं मटण करत होती सारखं, चिकन करत होय. होती, ती आठवण तर येत्या, मटण ती आठवण- चिकन ती आठवण कायम येत्या, ते महिने कायम येत्या आता त्यांना मटणाची. मटण खायला नाही नाही. आता काय करणार ते? आता श्रावण असल्यामुळे बरं झालं तो आताच गेलाय, तो एक महिना आमचा निघून जाईल. हा. परत दसरा दिवाळी असल्यामुळं त्या बरोबर पिरियड जो आलाय की नाही, जो त्या पिरियड मध्येच गेलाय. परत दिवाळीनंतर तो असणार आहे आणि ते आम्हाला याची जे 3 महिने गेलेला गॅप आहे तो भरून काढणार आहे. त्यामुळं ते मटण बरोबर श्रावण यायला आणि धनंजय भाऊ जायला. ठीक ते आहे, आता ठीक आहे. सकाळी इथंच बसून. कस्टमर आपल्याने कोल्हापूर चालतं, ते म्हणले डीपी तुमचे बिग बॉस मध्ये गेले, तर तुम्हाला इकडे कसं वाटतंय? आम्ही म्हटलं ते थोडेसे जाणीव होते आम्हाला, डीपी दादा नाहीत, आम्ही हँडल करतोय, समजावून घेते बाय म्हणले, गिरायकाला तुम्ही बोलून वगैरे चालून व्यवस्थित आहे, कारण डीपी दादा तुमचे झुकून येणार म्हणजे येणार 100%. कोल्हापूरचे आपले कस्टमर आलते ते मग. आता बिग ओके. बॉस बद्दल बोलायचं म्हटलं हम्म. तर अखंड कोल्हापूर जिल्हा आता बिग बॉस बघतोय. बिग बॉस आधी आम्हाला पण माहित नव्हतं की बिग बॉस मध्ये काय असतंय, बरोबर. पण आमचे डीपी भाऊ गेल्यामुळं की बिग बॉस म्हणजे काय असतं हे अखंड कोल्हापूर जिल्ह्याला पण समजलंय की बिग बॉसची आवड निर्माण झालेली आहे. आणि खास त्यांच्यासाठी बिग बॉस त्यांच्या- बघतोय, हा तर आणि सगळ्यांचा उल्लेख आहे. 8:30 पावणे 9 वाजले तर घरातले जीवन घ्या की बिग बॉस लागणार आहे, म्हणजे एवढे आतुर झालेले असतात की बिग बॉस कलर्स मराठीवर बघा. कलर्स हा. मराठी बिग बॉस हे चॅनल फेमस झालेलं आहे आमच्या धनंजय भाऊंच्यामुळेच. आणि जर कलर्स मराठीवर बघायला भेटलं नाही तर तुम्ही कुठं बघणार? जर कलर्स नाही, दुसरी जे लाईव्ह बघण्याची मजा आहे, हा. त्यामुळं कलर्स मराठी चॅनलचं पण आम्ही मोबाईलवरती मोबाईलवर बघतो बघू शकतो. जिओ सिनेमावरती, मोबाईलवरती जिओ सिनेमावरती सिनेमा. पण आहे, Yes. पण आपण कलर्स आणि टीव्ही वोटिंग करताय की नाही दादा? आणि वोटिंग जर समजलं नाही कुणाला तर तुम्ही सांगताय की नाही सांगतोय, त्यांना? प्रत्येकांना समजावून सांगतो. आणि आता नॉमिनेशन मध्ये नसल्यामुळे काय अडचण आहे, हम्म. पण ज्यावेळी पहिल्यांदा आमचं नॉमिनेशन झालं तर आम्ही 3 दिवस सगळे आमचे जेवढे नातेवाईक आहेत, जेवढे आमचे कस्टमर आहेत, सगळ्यांना आम्ही फोन करून आवर्जून सांगितलं की डीपी दादांना मदत करा. पण आम्ही फोन करायच्या आधी त्यांचं उत्तर आलं की तुम्ही केलाय का? केलाय. आम्ही केलेलं आहे. म्हणजे ओके. लोकांना इतका अभिमान आहे त्याच्याबद्दल की आम्ही सुद्धा लोकांना सांगायची गरज वाटली नाही, त्यांनीच मला- आम्हाला प्रश्न केला. तुम्ही मला केला. आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला सगळ्यांना टेन्शन होतं का सोसायटी फर्निचर मध्ये? आता ते नॉमिनेट झालेत आणि ते लगेच बाहेर पडतील का, असं वाटलं का कुठं? बिंदास होतात तुम्ही नॉमिनेशनच्या ह्याच्यामध्ये, नाही, नॉमिनेटेड त्याचे झाल्यावर? वोटिंग जास्त होणार आम्हाला अशी आशा होतीच, हा. त्यामुळे आम्ही बिंदास होतो. पण थोडीशी भीती राहणारच. ओके, कारण कारण आपल्याला त्या मोठमोठे हा, सगळेजण आहेत, पण आपण कुठं कमी नाही, त्या प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. आणि यातनं सुद्धा हाही अनुभव ते घेत आहेत आणि हाही अनुभव आपणही घेतोय की बिग बॉस मध्ये आपला माणूस गेलाय. हा अनुभव खूप भारी आहे. होय, होय. एक नंबर. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला म्हणण्यापेक्षा आमच्या इचलकरंजीतला ढाण्या वाघ हा पहिल्यांदाच गेलेला आहे, त्यामुळे आम्हाला भरपूरच अभिमान आहे. नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच दादा, बरं. खूप भारी बोललात दादा, मला पण भारी वाटलं. ते तुमच्यामुळे शिकलेले छान आहे. छान वाटलं, छान वाटलं. तर सोसायटी फर्निचरचे MD मॅनेजमेंट सांभाळणारे सर्जा भाऊ यांची प्रतिक्रिया काय आहे आता बघूया. तर भाऊ, तुम्हाला काय म्हणायचंय? आता इथं सगळेजण मिस करतायच आहात, तर बिग बॉस मधला त्यांचा प्रवास आणि त्यांचा आतापर्यंतची खेळी तुम्हाला काय वाटते, कसं खेळतायत ते? आता मला ह्या आठवड्यात तर थोडंसं त्याचं प्रगती म्हणजे त्याचं गेम आहे ना, त्याची मला जरासं त्याची गेम आता आवडते आणि साहेब प्रेक्षकांना पण आवडते. मग ह्याच्यापेक्षा जास्त गेम अजून ह्याच्यापेक्षा जास्त त्याचा
परिस्थितीत आणि त्याचा राग मनातला म्हणजे राग हा. महत्वाचा राग त्याचा मनातला बाहेर काढायला पाहिजे हं. माझं असं म्हणणं आहे. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं आणि इचलकरंजीमधलं प्रेक्षकांचं मन सांगतंय बाबा अजून ह्याच्यापेक्षा आपलं स्वतःचं मत मांडायला पाहिजे तिथं. ओके बरोबर आहे. तर मी म्हणेल साधा सरळ समाधानी, ऐका ना, साधा सरळ समाधानी असा माझा भोळा भाबडा नवरा तिथं गेलाय. तर तिथं सगळ्यांमध्ये वावर त्यांचा कसा वाटतोय आणि ते जे दंगा धडकूस आता चालू केल्यात तर त्यांचा साधेपणा, सरळ स्वभाव आणि समाधानी वृत्ती ही तिथं चालणार आहे का त्या घरामध्ये? नाही चालणार. मी साधेपणा, बोळा, आपलं कॉम्प्रोमाइज हे तिथं गेम मध्ये चालत नाही. आपलं स्वतःचं मत म्हणजे आपण केवढं रागीट आणि गेम केवढं चांगलं खेळेल त्याच्यावर आपण लोक त्याच्यावर आपलं होट त्यांचं मत म्हणजे म्हणजे काय हे ते शिकतायत, हळूहळू शिकतायत ते, कारण आपलं हे कल नाहीये. आपलं कसं साधेपणा, हळू सरळ म्हणजे सरळ हळू- असतंय आपलं. हळू तिथं म्हणजे जाऊन तंट. वेळ जायला नको. हा. आता मला काय वाटतं ह्या आठवड्यात त्याची प्रगती भरपूर म्हणजे थोडी तुम्हाला कुठेतरी असं वाटतंय का तिथं जाऊन नुसतं भांडणच करत बसायचं असतंय का आपला मुद्दा मांडायचा असतोय? कसं? मुद्दा पण मांडायला पाहिजेच. हा. थोडं आपलं मत पण तिथं मांडायला पाहिजे आणि भांडणं म्हणजे तिथं ती गेम अशी आहे की नाही बिग बॉसची, हम्म. तिथं आपण स्वतःचं मत मांडायला जायला पाहिजे. आपण काय वावरतोय आणि कसं करतोय म्हणजे आपण या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण कसं लोकांसाठी कसं वागतोय तिथं हे पाहिजे बिग बॉस ठीक मध्ये. आहे, तिथे जे ग्रुप झाले, ह्या ग्रुपमध्ये एक तिकडचा ग्रुप झालाय, अनुभवी लोकांचा आहेत तिथं, दुसरा हा ग्रुप झालाय. आणि कालच्या पेक्षा मला काल काय वाटतंय त्यांची उत्तर आता त्या अरबाजची, हम्म. ती निकिताची, हम्म. ती ही त्यांची हे शब्द बघा, हम्म. त्यांचं बोलणं बघा, हम्म. त्याच्यावरनं आपण आपला भाऊ हम्म. विचार करायला पाहिजे ह्या शब्दावर. बर. कसं आपण त्या प्रतिसाद उत्तर द्यायला पाहिजे, त्या शब्दाला शब्द उत्तर कसं द्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. पण तिथे ते शांत बसायला लागले, तसं वाटायला मग तेच लागले का सांगू तुम्हाला? आता इथं जरा लय वांड होतीत का? 100% इथं आमच्या म्हणजे इथं चुकलं काय की तुम्हाला बोलणार थाडकी पड? 100% इथं ताडपीकाड बोलणार. 100% एवढा रागीट आहे की नाही, हा. भयानक रागीट आहे ते. हा. त्याला रागीट म्हणजे त्याला सणच होत नाही. चुकीचं त्यांना काय सहन होत नाही चुकीचं आणि सहन मेन म्हणजे त्यांना खोटं बोललेलं आवडत नाही. नाही. आता कालच्या ह्याच्यामध्ये गेम मध्येच ती अरबाज तिघजण अंगावर याल ती, मग आमचा तिथं भाऊ फक्त उभारायला पाहिजे होता. तिथं आता कमेंट आल्यात थोडस उभारायला पाहिजे होता तेवढे गेम पण ते बोललेत, मी म्हणेल बोललेत ते. बोलले की हा. बोलण्याबद्दल काहीच नाही, हम्म. बोललंच काहीच नाही आहे. हम्म. तिथं उभारला असता आणि फेस टू फेस हम्म. समोर बोलला असता त्यांच्या संकट हम्म. तर आणि ह्याच्यापेक्षा वोट जास्त पडले असते आणि लोकांचा पण- प्रतिसाद वाढला असता. पण मी परत म्हणेल सर्जा भाऊ, त्यांना जे निर्णय घेण्याची योग्यता नाही म्हणून ते 3 पुढे केले. मग तिथं त्यांनी बाजार तर चांगला केला, चांगल्या पद्धतीने बाजार केला हे तिथं. चांगला केला. आता ह्या गेम त्याला त्यानंतर कॅप्टन्सी टास्क मध्ये सुद्धा छान खेळले ते. होय, ते खेळा आणि आता त्याला हळूहळू गेम खेळा म्हणजे समजायला हा. कसं हे करायचं हम्म, हम्म, गेम समजायला. आणि ह्याच्यापेक्षा जास्त आमची परिस्थिती आता म्हणजे आमच्या लोकांची आम्हाला लोकांची हे होते ना हे येतात तर अजून ह्याच्यापेक्षा जास्त हम्म. हे यायला पाहिजे. वांड व्हायला पाहिजे, हा वांड आणि त्याचे स्वतःचा इंगा दाखवायला हा इंगा म्हणजे कोल्हापूर भाषेत इंगा दाखवायला पाहिजे, विषय हाड करून विषय हाड व्हायला पाहिजे. सगळेजण. बरं, तुम्हाला तुमच्या बरोबर ते व्हिडिओ करत होते, होय. आता व्हिडिओ तुमचं एक नाव पुढे झालंय, त्याच्यामुळे माझं नाव पुढे मोठं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मोठं झालंय म्हणजे तुमचं एक आहेच लौकिक, तुमचं बोलण्याचं हे ते म्हणा, पण तुमची एक ओळख निर्माण झाली. आमची देखील एक गृहिणी होतो, त्यातनं आमचं एक नाव पुढे आलं, एक हे मिळालं की हा ही धनंजयची बायको. तसं तुम्हाला बोललेत सगळे की हा त्यांचा भाऊ आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय त्याच्यावरती? एकदम की मस्त video वाटते, एकदम करत खूप आनंद वाटते त्याच्यामुळे. आपल्या व्हिडिओमुळे म्हणजे आम्ही चुकलं की समजून सांगत हा त्याच्यामुळे त्याचं पण त्याच्या धनंजयमुळे माझं नाव मोठं महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये पण आमचं नाव झालेलं आहे. आमचे व्हिडिओ झाले आणि ना, व्हिडिओ आणि तुम्हाला त्याचं मिस करतातच ते- लोक. हा. त्यांच्याबरोबर व्हिडिओ केला नाही दादानी. ठीक आहे, चला मग मम्मी सुद्धा आमच्या इथे येतात, आमच्या मम्मी सुद्धा इथे येतात बरं का बसायला दुपारचं. तर मम्मी, तुम्ही इथं आला की ह्या खुर्चीवर रिकामं बघितली खुर्ची, आता पप्पा बसतात, पप्पानी सगळं सांभाळलंच आहे, आधीपासून सांभाळतायत छान, आता सुद्धा कुठं कमी पडणार नाहीच आहे. पण तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही मिस करताय सगळं? होय
मिस करतोय. हा. कसं वाटतं इथं बसल्यावर समोर माझा मुलगा बसलेला असायचा, त्यामुळे त्याची मला फार आठवण येते. हा, तुमच्या सोबत असणार, होय. तुमच्याकडे लक्ष देणार. ए, आईला चहा दिला का नाही? सगळं बोलते. होय. आणि काय खायला वगैरे मग खायला तर देत होता, तुम्ही नाश्ता दुपारी आणत डबा होता. घेऊन होय. यायचा सगळं बरं, तर आता नक्कीच तिची सगळं. उणीव भासते ना घरात, मग इथं दुकानात कस्टमर नाही. आलं की विचारतात का हो मम्मी तुम्हाला? हो, विचारतात की तुमचा मुलगा बिग बॉस मध्ये गेलाय कसं काय असं विचारतात. हा. सगळे म्हणतात तो हे करून येणारच, ट्रॉफी घेऊन येणारच. पॉझिटिव्ह होय. सगळी लोक जी लोकं पॉझिटिव्हली positive घेत आहेत आणि पहिल्यांदा बघतो हे बोलतायत, हे भारी वाटतंय की बिग बॉस हा त्यांच्यामुळे बघतोय. हे जे बोलणं आहे त्यांचं हे भारी वाटतंय. भारी वाटते. होय. त्याची आता प्रगती झालेली आहे. येस, आता इथनं पुढे तो प्रगती करील अशी माझी अपेक्षा आहे आणि करू दे. बरोबर. तर मम्मीनी त्यांचा वेळ हा इकडं सुद्धा घाललेला, मस्त लक्ष असते मम्मींचं सोसायटी फर्निचरमध्ये पण. पप्पांशी बोलायचं आहे आणि पप्पा बोलणारच आहेत. सो पप्पांबद्दल आता बघूया पप्पा काय म्हणतात. पप्पा, मला तुम्हाला विचारायचंय, आता ते नाही आहेत तर तुम्ही खूप छान पद्धतीने सगळं हँडल करताय, आधीही केलाय, तर तुम्हाला काय म्हणायचंय आता की बाबा ते असताना व्यवस्थित होतं आणि आता ते नाही आहेत, तर मग तुम्हाला काय वाटतंय? ते बिग बॉस मध्ये बघताना त्यांना काय वाटतंय आणि तुमच्या मित्रांच्या प्रतिक्रिया काय आल्यात, किंवा तुम्हाला मेसेजेस आलेत का, किंवा तुम्ही कुठं कंपनीत म्हणजे कुठं कामानिमित्त गेला सोसायटी फर्निचर, तर तुम्हाला बाकीच्यांच्या प्रतिक्रिया काय? काय नाही, अशी मुलं पाहिजे, वडिलांना अशी मुलं जन्माला यायला पाहिजे असं सगळेच म्हणतात. ओके. मुलगा हुशार आहे, हा. तुमचं नाव केला, ओके. करतोय, करणार, छान आहे की ते त्याच्या नशेमध्ये ते होतं तर ते करतोय, तो चांगला आहे. नक्कीच त्यांचा तुम्हाला अभिमान आहे. हो, अभिमान 100%. मला जमलं ते त्यांनी ते करून दाखवलं. आम्ही काही बिझनेस फक्त केला, त्यानं ऑल महाराष्ट्र, आपल्या इचलकरंजीमध्ये नाव केलं, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र, त्याने प्रगती मोठी केली पण नावाची. खरंच पप्पा, आता आम्हाला सुद्धा जाणवते की चेष्टा नाही, एखाद्याला समोरच्याला हसवणं म्हणजे चेष्टा नाही. कोरोना काळमध्ये, लॉकडाऊन मध्ये जे व्हिडिओ झालेत, तिथनं जे व्हायरल झालं, कोरोना काळामध्ये जे लोकांनी उचलून धरलं की आम्ही वाईट परिस्थितीमध्ये होतो, आम्ही खूप दुःखी होतो आणि त्यांचे व्हिडिओ बघून आम्हाला आनंद आला चेहऱ्यावर. तर तुम्हाला काय वाटतं, चेष्टा नाही समोरच्याला हसवणं म्हणजे? नाही, त्यानं तुम्ही जे आपण जे फॅमिली व्हिडिओ करतो ना, तर लोकांच्या फॅमिलीमध्ये पण सुधारणा झाली पाहिजे की अशी फॅमिली, प्रत्येकाने फॅमिली अशी राहिली पाहिजे. घराघरातला एक विषय, घराघरातला विषय आहे तो, सगळ्यांच्या घरी चांगला विषय चालला पाहिजे, सगळ्यांनी व्यवस्थित राहिलं पाहिजे, आपण ते सगळं दाखवते. हे सगळ्या जनतेला फार फार आवडते. मग आता बिग बॉस मध्ये तुम्ही बघताय, तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी सरळ साधं राहून खेळलं पाहिजे, शांतपणे घेऊन खेळलं पाहिजे, समोरच्याला बघून हे खेळ का ताडखिपाड उत्तर देऊन भांडून खेळलं नाही, पाहिजे? असं ताडकीपाड उत्तर असं देऊन चालत नाही. मग अर्भाच देतोयच की उत्तर, हा. शांत राहून, आणि ज्या त्या वेळेला रागावून पण उत्तर द्यावं लागेल. तडकापल्ली स्टार्टपासून करायचं नसते, त्याला ऐकून पहिला घ्यायला पाहिजे आपण. ओके, बरोबर आहे. आणि आपण मराठी माणूस आहोत, तर मराठी बाणा हा सगळीकडे दिसणारच, मराठी संस्कृती जपत त्यांनी खेळणार. अगदी बरोबर. त्यात आम्ही व्यापारी माणसं आहे, त्यामुळे थोडंसं आमचे शब्द नॉर्मल असतात. तर त्यामध्ये थोडंसं जर एखादा कोण क्रॉस करत असेल तर आपण क्रॉस करणं गरजेचं आहे. तो 100% क्रॉस करणं. नक्कीच करणार. आणि पप्पा, सोसायटीचं नाव आलतं तिथं आता, हो. सोसायटीचा चहा पुढे गेलाय, पण सोसायटी सोसायटी नाव आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघितलं का तुम्ही, कसं वाटतं? अख्खं महाराष्ट्र विचारते तिथं सोसायटी कसं काय नाव आलं, सोसायटी चहा आला, मग सोसायटी कप आला, अरे काय फक्त फर्निचरच लिहायचं राहिलं फक्त, असा विषय होता. येस येस येस, भारी वाटलं ते पण. आणि त्यांना छान, नक्कीच आठवण झाली असणार आहे सोसायटी फर्निचरची तेव्हा. हो. तर इथले कस्टमर तुम्हाला विचारतात की नाही? हो हो, विचार. हा, सगळे भारी. कस्टमर बी खुश आहेत की छान, त्यांनी काम चांगलं केले, तो करणार काम 100% सक्सेस होणार. हा. सक्सेस होणार 100%. थँक्यू सो मच. तुमचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच राहू दे, आणि पप्पांचा आशीर्वाद आहे तर नक्कीच छान होणार आहे. तर सोसायटी फर्निचर मिस करते. सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्या, कशा वाटल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. हे आमचं सोसायटी फर्निचर आणि याची माहिती खूप उत्तमरित्या ते देत होते. मस्त सोफे, डायनिंग आणि छानशे सगळ्या वस्तू आहेत ज्या तुम्ही नक्कीच याआधी व्हिडिओमध्ये पाहिला असाल. इथलं सगळं कण आणि कण त्यांना मिस करतोय, पण बिग बॉस मधील त्यांची वाटचाल ही अशीच उंचावत जाणार आहे आणि त्यांना सपोर्ट करा. नक्कीच बिग बॉस मध्ये यश हे मिळणार. बेस्ट बिझनेसमन तर ते झालेत, पण नक्की बिग बॉसची ट्रॉफी तेच घेऊन येणार. आणि हा सगळ्यांचा सपोर्ट असून तुमचं थँक्यू सो मच. तुमचाही सपोर्ट असावा, सगळ्यांचं मत तेच आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथला हे कसा वाटला, इथला व्हिडिओ घेतला, सगळ्यांची प्रतिक्रिया, पप्पांची प्रतिक्रिया, मम्मींची प्रतिक्रिया नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच, धन्यवाद.